कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देश व्यापला, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणाचा उर्वरित भाग आणि दिल्लीतही मान्सूनची हजेरी। यंदा 9 दिवस आधीच मान्सूननं संपूर्ण देश व्यापला। राज्यातील 1000 शिक्षकांना एआयचं प्रशिक्षण दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाचा परदेशातील 5 विद्यापीठांसोबत सामंजस्य करार। नवनवीन उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावं यासाठी निर्णय। देशाच्या 8व्या जनगणनेच्या तयारीला सुरुवात। 1 एप्रिल 2024 पासून शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची यादी बनवण्याचं काम हाती घेतलं जाणार। घरासंदर्भातील संपूर्ण माहितीसाठी सुमारे 3 डझन प्रश्न विचारले जाणार। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करताना 6% कर भरावा लागणार। 1 जुलैपासून कर प्रणाली लागू होणार। पेट्रोल डिझेलवर आधारित वाहनांच्या किमतीतही 1 जुलैपासून वाढ होणार। भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठा निर्णय। रेल्वे प्रवाशांचा आरक्षण चार्ट प्रवासाच्या 8 तास आधी जाहीर केला जाणार। 1 जुलैपासून नवीन नियम लागू। रेल्वे भाड्यातही महत्त्वाचे बदल लागू होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रस्तावाला मंजुरी। बीएड अभ्यासक्रमासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार। सीईटी कक्षाकडून 25 जूनपासून ऑनलाईन प्रवेश। राज्य सीईटी कक्ष आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक। देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाहीये। नेमका न्याय द्यायचा होता की मंत्रिपद काढायचं होतं, लाज वाटत नाही का? धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार। महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करणार। धनंजय मुंडेंची माहिती। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या पिंक रिक्षांसाठी नोंदणीला सुरुवात। पुणे शहरात 2800 महिलांना तर पिंपरी चिंचवडमधील 3400 महिलांना लाभ।